मम आत्मा प्रत्युत्तर ददातु। मम युक्तिः कथं प्रतिघातं प्राप्तुं यज्ञेय मंत्राय अग्रम बग्रम छिन्न छिन्न स्वाहा छिन्न छिन्न स्वाहा छिन्न छिन्न स्वाहा। चकित झालास? तू का आले सीधा? तुझे निष्क्रिय उपद्व्याप बघायला. चालतो तो निघून जा, निघून. अरे चेटकोबा, हो हो हो, किती चिडशील. आवर स्वतःला आणि समोर हे जे काही मांडलंय ना तेही आवर. कारण जी गोष्ट जाणून घेण्यासाठी हा सगळा घाट घातलायस यातनं काहीही निष्पन्न होणार नाही. काळकेतू अमावस्येची वेळ निवडूनही तुला शक्तीच्या केसालाही धक्का लावता आला नाही. आणि हा धक्का तुला पचत नसेल ना. तुझा डाव तुझ्या नकळत कसा उधळला गेला हेच जाणून घेण्यासाठी करतोयस ना हे सगळं. ती तुमच्या आदिशक्तीमध्ये तिला धावून आली ना. आई, आदिशक्तीची कृपा आहेच माझ्या लेकीवर. पण नेमकं काय घडलं आणि कसं घडलं हे जाणून घ्यायचं ना तुला. मी आहे ना, मी तेच सांगण्यासाठी आले इथे. तर झालं असं, तर असं झालं सगळं. आई, आदिशक्तीचा आशीर्वाद आहे माझ्या लेकीवर. तो शंखच तिचा रक्षा कवच ठरला. चेटकोबा, तू शक्तीला खूप त्रास द्यायचा प्रयत्न करशील, शिवाला काबीज करण्याचा प्रयत्न करशील, पण तू या सगळ्यात सपशेल हरशील. तुझी मायावी शक्ती त्यांच्यापर्यंत पोहोचूच शकणार नाही. शिवा आणि शक्ती तुझा वध करणार. तू कायमचा संपणार आहेस. ओ हो, व्हेरी ब्युटिफुल, व्हेरी ब्युटिफुल. चांगलं झालं डेकोरेशन. हो दास, या बरोबर बोलला वस्त्र तू. मला तर आता असं झालं ना, कधी एकदा बाप्पा येतात आणि त्यांच्यासमोर मी उकडलेल्या मोदकांचा नैवेद्य घेऊन जातोय आणि मग तो नैवेद्य हादडतोय, असंच ना. काय माणूस आहे यार ते. ए ब्रो, मी काय म्हणतोय, ती गणपती बाप्पाची मूर्ती आपण नको आणूया, त्याच्याबद्दल यालाच बसवूया या मकरात. करेक्ट आहे. आयडिया चांगली आहे. आणि मग यालाच विसर्जन करू गणपती सारखा. आयडिया बेकार आहे. ए, बाकीची तयारी काय ती बघा. आई, आई, उद्या आपल्याकडे गणपती बाप्पा येणार आहेत. खूप वर्षांनी या घरात गणपती येणार आहेत. या घरातली सगळी निगेटिव्ह एनर्जी आता निघून जाणार.
सगळं आता छान होणार. हा पण तुझं लक्ष असू दे. हा आई, मला तुझी खूप आठवण येते ग. मी खूप मिस करते तुला. तुला इथे हवी होतीस. लहानपणी आपण एकत्र साजरा केलेला गणेश उत्सव मला अजूनही आठवतो. मैत्री आई आपल्यासोबत आहे शक्ती. उद्या सगळं नीट पार पडेल. देवांचा देव मोरया येतोय. सगळ्या विघ्नांचा विनाश करणारा अधिपती येतोय. तू बघ, कुठलंही विघ्न आपल्या आजूबाजूला फिरकू पण नाही देणार तो. हो शक्ती मॅडम, मी काय बोलतोय, उद्या आपल्याकडे गणपती बाप्पा येणार आहेत ना, मग त्यांची ती प्राणप्रतिष्ठा आणि बाकी सगळी पूजा वगैरे तुम्हीच करणार ना? नाही, मग कोण? प्रिन्स काका आणि भद्रावती मॅडम. काय? आम्ही कशाला, म्हणजे आम्ही का करायची गणपतीची पूजा? हो का, काय झालं? तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? कराल ना प्रतिष्ठापना? हो. अहो बघा ना, इतके वर्षानंतर या घरी गणपती येणार आहेत. माझे आई बाबा जर या जगात असते तर त्यांनीच हे सगळं केलं असतं ना. आता माझ्या आई बाबांनंतर हा मान तुमचा आहे, तुमच्या दोघांचा आहे. त्यामुळे या वर्षी गणपती बाप्पांची पूजा तुम्हीच करावी अशी माझी इच्छा आहे. आणि यात आपण बदल नको करूया. मी आलोच. हा, या या. मी पण आले. काम आठवलं माझं. हो, तुम्हाला पण काम आठवलं तरी जायचं नाही. मी सांगतो ते काम करायचं. करू नको. हे आता बाप्पाच्या आरतीचं पुस्तक आहे, घ्या. सगळ्या आरत्या पाठ करायच्या. वाचा. हा. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. नाही नाही, कदापि होणार नाही. चेटकोबा रक्तासूर पुत्र चेटकोबा, मी तुझ्या धमक्यांना भीक घालत नाही. चेटकोबा, अरे कितीही आरडाओरडा केलास तरी हेच सत्य आहे. शिवा आणि शक्ती तुझा वध करणार आहे. तुझ्या मृत्यूची घटिका आता समीप आली आहे. तयार रहा. तुझा तो शिव आणि शक्ती माझ्या केसालाही धक्का लावू शकणार नाही. मायावी शक्तींचा राजा आहे मी, राजा. तुझे ते शिवाशक्ती माझ्यापर्यंत पोहोचावे तर हवेत आधी. एवढा आत्मविश्वास बरा नाही चेटकोबा. शिवा आणि शक्ती या दोघांना तू इतकं सामान्य समजू नकोस. तू कुठल्याही वेळात लपलास ना तरी ते तुला शोधून काढतील आणि तुझं मुंडकं छाटून तुझा वध करतील. कारण शक्तीच्या शरीरात आई आदिशक्तीचा अंश आहे आणि शिवाच्या शरीरातलं शिवत्व आता जागृत झालंय. तुझा अंत नक्की आहे. ते दोघं मिळून तुझा वध करणार आणि तुझा अध्याय आता संपल्यात जमाय. अटक मटक सटक. चेटकोबा कोणालाही घाबरत नाही, कोणालाही नाही. तुझ्या पिल्लानंतर मी नंतर बघेन, असे तुझा समाचार घेतो. आयती सापडलीस माझ्या जाळ्यात. आता तू सुटू शकणार नाहीस. प्रत्येक वेळेस त्या शक्तीच्या मदतीला धावून आलीस.
तुझ्या आदिशक्तीच्या मदतीने माझे सगळे डाव हाणून पाडलेस, पण आता असं नाही होणार, नाही होणार असं. तुझं आत्मरूपी अस्तित्व मी कायमचं संपून टाकणार आहे, कायमचं. तुझा मदतीचा हात आता शक्तीच्या डोक्यापर्यंत कधीच पोहोचणार नाही, कधीच नाही. अटक मटक सटाक. माझा मृत्यू अटळ म्हणा. मी तुला कायमचं नरकात पाठवणार आहे, नरकात. मृत्यू अपरिहार्य अस्ति, नरके गंतव्य अपरिहार्यम, इदम रक्तपातम समाप्तम. महारक्तासुरा संपविला, कायमची संपव. इदम रक्तपातम समाप्ती, इदम रक्तपातम समाप्ती. मृत्यू अपरिहार्यम अस्ति, नरके गंतव्यम अपरिहार्यम. तुझा मृत्यू अटळ आहे चेटकोबा, तुझा मृत्यू अटळ आहे. ही फक्त झलक होती, असा जळून खाक होणार आहेस तू. तो दिवस आता लांब नाही ज्या दिवशी तुझं शरीर आगीच्या भडक्यात तडफडत असेल. त्यावेळी तू स्वतःला वाचवायचा प्रयत्न करशील, पण खूप उशीर झालेला असेल. तुझ्या फायद्यासाठी शेवटचा सल्ला देते, जिथून आलायस तिथे परत जा. या मायावी जगातलं तुझं बस्तान उचल आणि चालता हो, नाहीतर मरण्यासाठी सज्ज हो. नाही सोडणार मी तुला मैत्री, तुला, तुझ्या त्या लेकीला, त्या शिवाला आणि त्या आदिशक्तीला, तुम्हा सगळ्यांचा नायनाट करेन मी, सगळ्यांचा सर्वनाश. सोडणार नाही कुणालाच, कुणाला सोडणार नाही मी. त्या गणपतीची पूजा करायची, मला नाही जमणार आता गणपतीची पूजा वगैरे करायला. हे सगळं होण्यापासून ना थांबवलं पाहिजे प्लीज. अगं त्या गणपतीची पूजा करणं तर सोड, त्याच्या जवळ जाणंही आपल्याला किती महागात पडेल माहिती आहे ना. तुला आठवत आहे ना काही वर्षांपूर्वी जेव्हा मैत्री जिवंत होती तेव्हा आपण वेषांतर करून बंगल्यावर गेलो होतो, तेव्हा काय झालं होतं लक्षात आहे ना. हो आठवते, काय अवस्था झाली होती माझी. आणि हीच अवस्था मला माझी पुन्हा करून घ्यायची नाहीये. मला काय त्या गणपतीच्या पूजेला वगैरे बसायचं नाहीये. मी नाही करणार. काहीतरी सुचवा, हे सगळं थांबवायला हवंय प्रिन्स, प्लीज काहीतरी सुचवा. तर मी काय सुचवू, तो एक काम कर ना, त्या चेटकोबाला सांग ना. ध्यान करत बसला असेल हा, त्याला सांग. नेहमी तो मागे असतो आणि सगळा खेळ बघत असतो आणि आपण नेहमी आपल्या जीवाची पर्वा न करता आपण खेळ खेळतो. त्याला सांग ना यावेळी. चेटकोबाला
सांग. चेटकोबाने आपल्याला जबाबदारी दिली, तो काय मदत करणार आपल्याला? आपल्यालाच काहीतरी हात हलवायला लागणार आहेत. आता बसलात काय, काहीतरी सुचवा. सुचलं. काय? भद्रा, मी काय म्हणतो, आपण त्यांना असं सांगू शकतो, कसं आहे आत्ताच आमची मुलगी आम्हाला सोडून गेली आहे, मोहिनी. त्यामुळे यावर्षी गणपतीच काय आम्हाला कुठलाच सण साजरा करायची मनापासून इच्छा नाही आहे. त्यामुळे गणपतीची स्थापना आपण पुढच्या वर्षी करूया. ठीक आहे? कारण जेन्युइन आहे, पण माहित नाही, मजा नाही वाटत त्या प्लॅन मध्ये. असं स्ट्रॉंग प्लॅन नाही असं वाटत आहे मला. काहीतरी वेगळंच काहीतरी अपेक्षित आहे मला. खरं नाटक करूया. कसलं? तू आजारी असल्याचं नाटक. म्हणजे तू असं त्यांच्यासमोर दाखव, तुला खूप त्रास होतोय, डोकं दुखतंय किंवा चक्कर येऊन पडतो, आणि तू खूप सिरियस आहेस असं चित्र आपण त्यांच्यासमोर उभं करूया. डॉक्टरांशी मी बोलतो, तुला ॲडमिट करूया. कसं आहे, हे जर आपण सांगितलं तर कदाचित गणपतीची स्थापना टाळतील ते. नाही. काय 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 शक्ती आहे ती. भद्रावती मॅडम आजारी पडल्या म्हणून ती गणपती आणेल, उलट साकडं घालेल ती गणपतीला. उलट होईल ते सगळं. वेगळं वेगळं काहीतरी. गणपतीची स्थापना झाली नाहीये आणि आपल्या डोक्यावर बसलाय आधीच. स्थापना झाल्यावर काय होईल काय माहित. काय माहित काय होणार आहे. चंदनाची उटी कुंकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, रुणझुण ते नुपुर चरणी घागरिया, जय देव जय देव जय देव. वहिनी बस काय करताय? उद्या आपल्या घरी गणपती बसणार आहे, तर हे पाठांतर करायला नको का? आपल्याला पण बोलावं लागणार आहे. आणि जर उद्या विरोधी पक्षाने आपल्यावर संशय घेतला तर काय करणार आपण? तू आम्हाला आरती म्हणायला लावतोयस मूर्ख. बस भडकायला काय झालं एवढं? भडकायला काय झालं? हा, अरे शिवा आणि शक्ती आपल्या घरात गणपतीची स्थापना करायचा विचार करतायत. अरे तसं जर झालं ना तर आपल्या तिघांची वाट लागेल. काहीही झालं तरी हे काम होता कामा नाही, म्हणून आम्ही इथे अकलेला धार लावून विचार करतोय, उपाय शोधायचा प्रयत्न करतोय, आणि तू इथे आम्हाला आरती म्हणायला लावतोयस. मूर्ख बिंडो. कळलं, तो मी आहे. हो मी आहे. एवढं सगळं करतोय तुमच्यासाठी आणि तुम्ही मला वरतून बोलताय. हो मी आहे बिंडो, मी आहे मूर्ख, मी आहे. मी सगळं एवढा चाणाक्ष माणूस तुमच्यासाठी सगळं करतोय. ॲज अ होत करून येता म्हणून तुमच्यासाठी उभा राहतोय, सगळं करतोय तुमच्यासाठी. अच्छा हो का? तुला खूप अक्कल आहे, खूप शातीर आहेस तू. मग आमच्यासारखी तू सुद्धा अक्कलेला धार लाव आणि एखादा उपाय सुचव ना, जेणेकरून तो गणपती या घरात येणार नाही. सुचतोय काही उपाय? आता कशी लागली माझी गरज? वहिनी बॉस, ॲज अ होत करून येतं म्हणून माझ्या डोक्यात आहे ना एक आयडिया आले. आपण काय करूया, शिवशक्ती जेव्हा गणपती घेऊन येतील ना तेव्हा दरवाजात आपण तेल टाकूया, म्हणजे दोघांचे पाय घसरून पडतील आणि त्याच्यासोबत गणपती पण पडेल. कशी वाटते आयडिया? ठीक आहे, दुसरी सांगतो. आपण आहे ना हे घर जाळून टाकूया. घर एकदा जळून राख झालं ना की गणपती ठेवायला जागाच नाही उरणार. निघतो पूर्वर वंदना सहस्र. तू काहीतरी विचार कर भद्रा, अशी काहीतरी आयडिया सुचव. त्या शक्ती आणि शिवाला स्वतःहून असं वाटलं पाहिजे की यावर्षी गणपतीची स्थापना करायची नाहीये. मला कळतंय पण मला सुचत नाहीये. इतके सगळे प्रयोग करून झालेत पण असं भक्कम असं मला काही सुचत नाहीये. सुचेल सुचेल, तू शांत राहा, शांतपणे विचार कर, सुचेल. हा शिवा आणि शक्ती दुसरं कोणाचंच ऐकत नाही, बरोबर. एका व्यक्तीचं सोडून. म्हणजे मला असं वाटतं
तो देवळातला साधू बुवा. तो देवळातला बुवा म्हणजे ज्याने मोहिनीची बाहुली जाळण्यासाठी शक्तीला मदत केली होती, होम हवन केलं होतं. हा, शक्ती त्या बुवाला खूप मानते, त्याचं खूप ऐकते ती. जर त्या बुवाने त्या दोघांना सांगितलं की गणपतीची स्थापना करू नका, विरोध केला, तर कदाचित ते दोघं ऐकतील. अगं कसं शक्य आहे? त्या बुवाला कसं पितवणार? तू त्याला सांगणार की तू शक्ती, आणि पलटला तर तो काय करणार आहेस तू? नाही पलटणार, ते तुम्ही सगळं माझ्यावर सोडा. ज्या वेळेस मी आता असा डाव खेळेल ना की ते दोघं गणपतीची स्थापना करूच शकणार नाहीत, तो गणपती आपल्या बंगल्याचा उंबरठा ओलांडूच शकणार नाही. खूप सुंदर झाली आहे ना आरास, एकदम विलोभनीय. विलोभनीय? व्हॉट इज दॅट? अरे म्हणजे सुंदर, मनमोहक. दॅट इज दॅट. या नाईस नाईस. आता उद्यापासून काही दिवस फक्त आपला बाप्पा आणि आपण एवढंच जग बस. यस ब्रो, यू आर राईट ब्रो. एकदा का बाप्पा घरात आले की आपल्या सलूनला लॉक. अरे आणि फक्त बाप्पाची सेवा, नो वर्क. हो ना, अरे बरोबर बोलतोस मस्त रे तू. मी खूप एक्साइटेड आहे गणपती बाप्पासाठी, माहितीये तुला? हो, तू गणपती बाप्पा येणार आहेत म्हणून एक्साइटेड नाहीये. गणपती बाप्पा आल्यावर त्यांच्यासमोर मोदक असं काय काय नैवेद्य ठेवणार ना, ते खाण्यासाठी एक्साइटेड आहे. असं काहीच नाही मस्त रे. जो खोटं बोलिंग त्याचे बाप्पा कान कापिंग. कळलं का? शक्ती मॅम, हा श्रद्धा मॅडम येणार आहेत की नाही दर्शनासाठी? काय ते येणार असतील ना गावावरून तर मला पटकन सांगा, मी त्यांना आणायला जातो. ए तू का जाणार? तू नाही जायचं, मी जाणार घ्यायला. अरे तू बसल्यावर त्यांना जागा होत नाही ना गाडीवर. मी नवीन गाडी घेऊन जाईन, पण जाईन मी जाणार. श्रद्धा गावावरून इथे येणार नाही. का? व्हॉट प्रॉब्लेम? बट व्हाय? त्या श्रद्धाचा विषय बाजूला ठेवा आणि श्रद्धेच्या कामाला लागा. नानासाठी कुठली मिठाई तुम्ही? भद्रा मॅम, काय एवढ्या रात्री कुठे चाललाय? शेजारी माझी मैत्रीण आहे ना, तिच्याकडे चालली आहे मी. आता गणपतीचा सण आहे म्हटलं, नवीन कुरी साडी नेसावी, तर तिच्याकडेची मला लास्ट टाइम आवडली होती, म्हटलं ती घेऊन यावी. जसं मी ती घेऊन येते. ओके, आले सर. हा